हॅलो, नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी सर्वांना. कसे आहात? तर मस्त शुभ सकाळ झालेली आहे बघा. जरा सर्व कामं वगैरे आवरते आणि अनामिका बरी आहे आता, छान आहे. अनामिका आता झालेली आहे ओके. अनामिका जरा टेन्शन होतं मला 2 दिवस, अनामिका जरा आजारी होती ना, म्हणून त्यासाठी. तर सर्वांनी मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त प्रतिसाद द्या, लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा जास्तीत जास्त सर्वांनी. नवीन कोण असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जुने मंडळी तुम्ही जास्तीत जास्त कमेंट करा आणि हाईप पण द्या मित्रांनो सर्वांनी. आणि आता चला, आता पुढे नवीन वर्ष सुरू होणार आहे. आपलं जसं गुढीपाडव्याला असतं म्हणा, पण तरीसुद्धा मी सर्वांना शुभेच्छा देते इन ॲडव्हान्समध्ये. तर सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मंडळी. तुम्हाला सर्वांना माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून. तुमचं पुढचं सर्व आयुष्य सुख समाधान म्हणतात ना, सगळं भरभराटीमध्ये जाऊ द्यात तुम्हाला सर्वांना. तुमची प्रगती होऊ द्यात, तुमचे सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ द्यात, हीच मी माझ्या पांडुला प्रार्थना करते आणि याच्या दिवसाला सुरुवात करते माझ्या. बघूया आजचं काय प्लॅनिंग आहे किंवा काय करणार आहे चेतन वगैरे. चेतनला सुट्टी नाही आहे ना, चेतनला तर काय कामाला गेलाय चेतन. आज मला टिफिन नाही बनवायचा होता, तर जरा सर्व कामं वगैरे सकाळची आवरली आणि म्हटलं चला आज जरा जास्त वेळ म्हणजे थोडं मला बसता येतं ना, नामस्मरण वगैरे थोडं हे करता येतं ना, त्याच्यासाठी वगैरे मी जरा इकडे आता झालं सर्व माझं करून. म्हटलं चला आता ब्लॉग आपण स्टार्ट करूया इथूनच छान असा. तर कसे आहात तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगत राहा. व्हिडिओ कुठून बघताय माऊली ते पण सांगा मला सर्वांनी. आणि तुमचा सपोर्ट प्रेम असंच ठेवा आमच्या दोन्ही चॅनलला, जसं तुम्ही आतापर्यंत ठेवलाय तसाच. तर चला आता बघूया आपण काय काय करणार आहोत आजच्या दिवसात. तर सर्वांनी ब्लॉग बघत राहा, कोणी स्किप करू नका मित्रांनो. चला चला आता माझ्यासाठी काहीतरी बनवायला पाहिजे, म्हणून म्हटलं काय बनवू असं विचार करत बसले होते. पण म्हटलं चला की आता पिठलं आणि भाकरी वगैरे काहीतरी करूया, झुणका भाकरी माझ्यासाठी. तेच मी आता दुपारी माझ्यापुरतं करणार आहे आणि संध्याकाळचं बघू, अजून काही ठरवलं नाही आहे. तर मला नंतर बघू असं. तर चला आता लगेच करून घेते, कारण की जरा उशीर झालाय, 12:30 वगैरे होत आले आत्ता. हे बघा सगळं माझं आवरेपर्यंत. जास्त नाही करणार आहे. आणि बघा एवढा वेळ झाला आता मला एवढं सगळं आवरेपर्यंत. पण मध्ये मध्ये फोन पण आले 1-2, त्याच्यामुळे अजून उशीर झाला. नाहीतर एवढ्यात भाकऱ्या वगैरे माझ्या भाजून झाल्या असत्या. मध्ये मध्ये असं फोन वगैरे कोणाचे आले ना का, त्याच्यामध्ये 10-10 मिनटं गेली ना का अजून लेट होतो, असं होतं ते. नाहीतर एवढ्यात भाकऱ्या झाल्या असत्या आणि माझं झुणका पण झाला असता. काय म्हणतात ना असो. आणि विंडो आधी बंद करून राहावी लागते. मग एक्झॉस्ट फॅन सारखा चालू ठेवावा लागतोय मला, हवा थोडी पण येत नाही ना आतमध्ये. तांदळाची भाकरी कोणाकोणाला आवडते मंडळी कमेंटमध्ये सांगा मला. मला तर खूप आवडते तांदळाची भाकरी. पिठलं भाकर स्पेशल डे टू डे माझ्यासाठी. अशा प्रकारे 2-3 भाकऱ्या भाजल्या आहेत मी. काय 2-3 नाही खाणार आहे.
एक अर्धी खाल्ली तर किंवा एक आणि 170 वगैरे खाल्ली तर. चला मंडळी, आता मस्तपैकी जेवण करून घेते मी. झालेली आहे माझी भाकरी आणि पिठलं केलंय बघा मस्तपैकी. आईचा फोन आला होता ना मध्येच, मग त्यानंतर बोलत वगैरे राहिले, त्याच्यामुळे उशीर झाला. काल पण आईला फोन केला होता पण आईचा फोन लागत नव्हता, असं झालं होतं. मग जरा बोलत राहिले. मग ते गावच्या वगैरे काकी त्यांचा फोन आला होता, त्या सांगत होत्या, आठवण काढत होत्या, बरेच दिवस झाले फोन नाही केलं, असं वगैरे सगळं चालू होतं. मग त्यांना पण जरा कॉल करून घेते. बघा आपली आठवण काढतात ना, हे खूप महत्त्वाचं आहे माहिती आहे का. असं मस्तपैकी ना ताट वाढून घेतलंय मी माझं. हे सारखं ना बंद करून ठेवावं लागतं, कारण बाहेर काम चालू आहे ना, त्याच्यामुळे अंधार पण येतो. आणि हे घेतलं, हे बघा ताक घेतलंय मी जरा छास, आणि इकडे मस्त असं पिठलं आणि भाकरी, आणि त्यानंतर मस्त असं लोणचं घेतलंय बघा, गोड ह्याचं आपलं लिंबाचं. आणि आमचं पिल्लू तुम्हाला दाखवते, सकाळपासून उतरतच नाही बघा. हे बघा दिसते तुम्हाला, हे बघा बघा, स्वतःचा चेहरा बघायचा आहे नुसता आम्हाला आरशामध्ये. तर आम्ही इकडे बघतोय है ना, हे बघा स्वतःचा चेहरा बघून इकडे आम्ही काय करतोय, खेळतोय. किती वेळ झाला, जवळजवळ 2 तास झाले असतील तिथेच बसली आहे. ये म्हणते ती येत नाहीये, असं चालू आहे सर्व तिथे. बघा खेळते ती, बसू द्या. पेरू वगैरे घातला होता तिला, हे बघा मगाशी, हे बघा तर तिने तो खाल्ला आहे. हे बघा मगाशी पेरू घातला होता. आणि बाहेर बघा, बाहेरची परिस्थिती दाखवते तुम्हाला. हे बघा ते बघा असं सर्व काम चालू आहे. ते बघा बाहेर खाली जावंसं पण वाटत नाही. जरा कपडे वगैरे सर्व जरा हे काढते. ते बघा सर्व अशी सर्व कामं सर्व चालू आहेत ना, त्याच्यामुळे काय विचारूच नका. हे बघा जेव्हा हे सर्व क्लीन होणार तेव्हाच जरा कुठे चांगलं वाटेल आपल्याला खाली जायला सुद्धा, फेरी मारायला, आहे की नाही. होऊ द्या लवकर लवकर कामं. म्हणून सारखं हे 24 तास बंद करून पण मला हे होत नाही, काय म्हणतात ते, असं राहायला होत नाही. थोडं हवा पण लागते ना हो यायला, नाहीतर कसं राहणार आपण. हॅलो मंडळी, गुड इव्हनिंग झालेली आहे बघा. आणि मी संध्याकाळीच आता भेटते सर्वांना, होय की नाही. या वर्षाचा हा आता शेवटचा दिवस आहे. येस, उद्यापासून नवीन वर्ष लागणार आहे. चेतन बघा जस्ट आलाय कामावरून, आणि संध्याकाळ झाली. आता जरा मी जरा दुपारी सर्व काम वगैरे आवरली, आणि त्यात जरा पुस्तक वगैरे वाचलं, आणि नंतर मग थोडंसं लोळले किंचितसं, काय आहे की नाही, 15-20 मिनिटं. आणि नंतर आता उठले वगैरे, जरा सर्व कामं केली, दिवाबत्ती केली, हरिपाठ वगैरे झाला. आज तुम्हाला एक गंमत सांगते, जेवढा वेळ म्हणतात ना हरिपाठ, म्हणजे मी वाचत होते ना, म्हणजे म्हणत होते ना, तेवढा वेळ अनामिकाकडे बसली होती ना, माझ्या तोंडाकडे बघत होती पूर्ण. तुला सांगायचं राहिलं तर पूर्ण, हो मी तुला सांगणारच होते, पूर्ण वेळ ती माझ्या तोंडाकडेच बघत होती माहितीये का, असं करून, म्हणजे काय म्हणते म्हणून. म्हणजे विचार करा, आहे की नाही, तिथं लक्ष किती. तर आज आम्ही काहीतरी बनवणार आहोत, पण ते मी ठरवलेलं नाहीये. मी ठरवलंय काहीतरी, म्हणजे काहीतरी बोललो मंडळी. आज काहीतरी विचार केला, 31 आहे तर काय सगळ्यांचं काय नाही काय प्लॅन असतात बाहेर जायचं. आम्ही पण ठरवलं होतं आधी बाहेर जायचं, पण काय माहिती का, बाहेर गेलो तर एक तर बघा आता कामावर आलो, आता लेट झाला. दुसरी गोष्ट रश पण भरपूर आहे. आता मी जाऊन आलो जस्ट, तर तिकडे एवढ्या लाईन लागल्यात दुकानामध्ये. तुम्हाला माहिती आहे आजकाल कुठल्या दुकानात जास्त गर्दी असते, त्या दुकानात एवढ्या गर्दी लागल्यात, आणि बाहेर पडायलाच नको. परत हॉटेल्स पण काय माहिती फुल असतील, काय असेल जेवण पण कसं असेल, कारण कसं आहे आम्हाला असं तेवढं बाहेरचं जमत नाही जास्ती, पहिली गोष्ट म्हणजे. आणि म्हणजे आता व्हेजिटेरियनच आपल्याला लागतं सगळं खायला, त्याच्यामुळे प्रश्नच नाही बाहेर तेवढं जायचा. तर मी बोललो ममताला जस्ट की चला आज पावभाजीचा बेत करूया आपण. तर ममता बोलली हा चालेल म्हणून. तर आता मी करणार आहे. ॲक्च्युली मी कधी केली नाही पावभाजी, पण फर्स्ट टाइम करणार आहे. तर असा बेत आहे आमचा. सगळं घेऊन आलोय साहित्य मी. इथे बघा पाव घेऊन आलोय तुम्हाला, हे बघा इथे पाव घेऊन आलोय, पावभाजीचा मसाला पण घेऊन आलोय, आणि भाज्या पण काय आणल्या नव्हत्या, तर मी आता घेऊन आलो. हा नारळ पाणी घेऊन आलोय. आणि बघ फुलं बघ कोणता, फुलांनी हार आणलाय. हार सांगितलं होतं, बाकी सगळं बघ ना, ते चांगलं देतात ना, ते ओळखीचे आहेत ना, ते माझ्या शाळेतलेच आहेत, तिच्याकडनं आणले. हो बघ त्याने कितीला दिलं बघ. हार आणि फुलं बघा, फक्त त्यांनी म्हणजे कमी मध्ये दिलंय. सांगायचं किती आम्ही येऊन पण गेलो. हो सांगितलं त्यांना. भाज्या मला जरा साफ कराव्या लागतील आता. हा हे बघा भाज्या सगळ्या घेऊन आलोय. ते मटार परस बी आणली आहे, मिरच्या घेऊन आलोय. तिथे बघा फ्लॉवर घेऊन आलोय, फ्लावर आहे, नारळ पाणी आणलंय. ते बघ फ्लोअर क्लीनर आता वेगळं आणलंय, ते नव्हतं नेहमी आणतो ना मी, हे घेऊन आलंय. मोगराचं असं आहे घेऊन आलोय जरा. हे बीट गाजर घेऊन आलंय बघा. तसा पावभाजीचा बेत आहे, बघूया आज मी ट्राय करणार आहे. ममता चला आता रेडी फॉर मेकिंग पावभाजी. लिंबू घेऊन आलाय. येस पिशवी बघा आमच्याकडे कुठली, हो बघताय का तुम्ही. ही पिशवी खूप कामाला पण येते, खूप छान आहे पिशवी, मजबूत असं. भरपूर काय वस्तू आता घेऊन पण गेलो मी या पिशवीतून. पनवेलला जायचं, इकडे जायचं. या पिशवीला बरोबर वर्ष झालं काय. हो आम्ही पिशवी वापरतोय. आम्ही आळंदीला गेलो तेव्हा आणली होती, त्याच्यातून ज्ञानेश्वरी आणि तेव्हा मला पुस्तकांची मिळाली होती, पुस्तक आणली होती ना, त्या पुस्तकांची पिशवी आहे बघा. पण अजून पण ती खूप आता कामाला येते बघा, काय काय आणायला वस्तू वगैरे.
हे सगळं आणलंय आता. आता आम्ही तयारीला लागतो. आता लेट पण झालाय. हो, तेच. आणि मग बघा गाड्यात वाजलेत आता मित्रांनो 8 आणि मला हे पण करायचंय काय ते लाईव्ह सुद्धा घ्यायची आहे. असं पण आहे. चला आता मी पण तयारी करतो. तू पण जरा फ्रेश वगैरे हो. त्याच्याला जरा चहा देते थोडीशी. आत्ताच आलाय ना, हो. उशीर झाला म्हणून. चला बघा म्हणते कसं नारळ पाणी पितोय आम्ही. येते का? मी प्याले आहे आता. चेतन पितोय. चांगलं आहे ना. 30ला मिळाले बघा. हे कसं आहे 30ला मिळाले म्हणजे विचार करा. मला तर आवडलं. मी पण खूप प्याले पाणी. आणि मला चेतनला म्हटलं पी तू. तर मंडळी फायनली आता जस्ट लाईव्ह वगैरे संपलेली आहे. आणि हे बघा मी ताटं वाढून आणलेत दोन्ही पण. ते बघा खूप वेळ झाला करेपर्यंत. हे बघा दिसत आहेत तुम्हाला. हे बघा अशा प्रकारे. तर या सर्वांनी जेवायला. हे बघा अशा प्रकारे पावभाजी बनवली आहे. चेतन कांदा घेऊन येतोय कट करून. मी हे सर्व आणलंय हे बघा रेडी करून. तर या मंडळी सर्वांनी पावभाजी खाण्यासाठी. आजचा बेत होता आमचा पावभाजीचा. तर तो सफल झालेला आहे मंडळी. बाहेर जाण्यापेक्षा म्हटलं घरातच काहीतरी आपण करू आणि जेवूया. तर अशा प्रकारे छानपैकी आजचा दिवस आम्ही सेलिब्रेट करतो आहे. तर तुम्ही पण या आमच्यासोबत पावभाजी खायला, हो की नाही. तर मंडळी आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. आत्ताच भांडी वगैरे घासली. आणि तुम्हाला वाटेल की आता काही चहा पितोय का? नाही चहा पीत नाहीये. ऍक्च्युली एक रील बनवायची होती म्हणून घेतला होता. पण जरा काय झालं थोडंसं टेक्निकल इश्यू झालाय. जाऊ दे आता ती रील नाही बनत आहे. बनत नाहीये. तर आता जस्ट जेवलो. भांडी वगैरे सर्व घासले, आवरले सर्व. खूप छान असं झालेली पावभाजी. मस्त यम्मी अशी. खरं हो. फर्स्ट टाइम आम्ही घरी ट्राय केली ना बनवायची. काय बनवली होती याच्या आधी? बनवली होती पण एवढं नाही झाली होती तशी. यावेळी खूपच मस्त म्हणजे एवढी नव्हती परफेक्ट झाली. पण ह्या वेळची खूप छान झाली खूप होती. छान झाली आहे. गडबडीत बनवली होती तरी मस्त झाली होती असं म्हणता येईल. काय की नाही. तुला आवडली ना मग हो, बनवलं. मला आवडली ना. मग झालं तर चला मंडळी आजचा हाच माझा ब्लॉग आहे तो मी इकडे एंड करते आहे. आणि हा मी ब्लॉग उद्याच्याच माझा जो व्हिडिओ असणार आहे नवीन वर्षाचा त्याच्यामध्ये मी कंटिन्यू करणार आहे. तर कोणी स्किप करू नका. सर्वांनी बघत राहा. आणि सगळ्यांना वन्स अगेन हॅपी न्यू इयर इन ऍडव्हान्स. पण तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचेल न्यू इयर झाल्यावर. हॅलो नमस्कार मंडळी. रामकृष्ण हरी सर्वांना. तर छानपैकी शुभ सकाळ झालेली आहे. तुम्हाला सर्वांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं हे 2026 वर्ष जे आलेलं आहे आपल्या आयुष्यात ते सर्वांचा म्हणतात ना भरभराटीचं आनंदाचं आणि म्हणतात ना उज्ज्वल जाऊ दे सर्वांचं. सर्वांच्या इच्छा आकांक्षा ज्या काय असेल त्या पूर्ण होऊ देत. आहे की नाही. रामकृष्ण हरी सर्वांना मंडळी. कडून सुद्धा हॅपी न्यू इयर तुम्हा सर्वांना. ते बघा अनामिका इकडे आले घ्यायला सांगते ती मला. चेतन सुद्धा गेलाय कामाला. जरा सकाळची सर्व कामं वगैरे आवरली आणि जरा थोडीशी बाकी आहेत. काय विचारूच नका. काय सांगू. छान एक माझं टॉप होतं पण ते खराब झालं फाटलं. असं आता काय करणार. हे बघा अशी घासून वगैरे सर्व ठेवली आहेत. हे बघा अशी मस्तपैकी. आणि चेतनला टिफिन वगैरे करून दिला. त्यात भाजी बनवली होती चपात्या वगैरे. आणि अंधार होतोय ना कारण ह्याच्यामुळेच होतोय हो. हे सर्व काम वगैरे चालू आहे त्याच्यामुळे. बघा म्हणून सारखं आहे ना विंडो हे बघा सगळं असं बंद करून ठेवावी लागते. असं धूळ वगैरे येत राहते ना सारखं त्याच्यामुळे नको वाट. अंधार त्याच्यामुळे म्हटलं बंदच राहू दे. आणि मस्त अशी पूजा वगैरे सर्व झालेली आहे. आणि चला आता मी जरा काय म्हणतात ते जरा थोडंसं काम आहे त्यावर ते कपडे वगैरे ते धुते जरा थोडेसे. आणि मस्तपैकी बसूया आपल्या पूजेला रोजच्या. आहे की नाही. पांडुरंग पांडुरंग ओम कृष्णाय वासुदेवाय हरये आत्मने प्रणता क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. छान अशी पूजा वगैरे केलेली आहे चैतन्य मस्तपैकी. रामकृष्ण हरी माऊली सर्वांना. पांडुरंगा सर्वांना आशीर्वाद दे काय. आणि सर्वांचं हे नवीन वर्ष सर्वांच्या आयुष्यात जे आलेलं आहे ते सर्वांना सुखा समाधानाचं भरभराटीचं आणि आनंदाचं जाऊ देत. हो की नाही. हीच मी पण आशा करते. आणि पांडुरंगाचरणी सर्वांना प्रार्थना करते की सुदृढ आयुष्य दे बाबा. सर्वांच्या इच्छा पूर्ण कर. सर्वांच्या मनोकामना ज्या काय त्या पूर्ण होऊ देत. आमची परिस्थिती बघा 2026 मध्ये सुद्धा सर्व बंद करून ठेवायची आलेली आहे. बघा हे देखो क्या हो रहा है. बघा सर्व कामच काम. आवाज येतोय का तुम्हाला. दन 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 बघा आवाज येतो सगळं दन 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 सगळं असंच होतंय. सगळं आवाज येतोय सारखा. धूळ नुसतं कपडे पण सुकत घालायला मिळत नाहीत अशी परिस्थिती झालेली आहे. काय विचारूच नका. काय करणार असं आता लवकरात लवकर ही कामं सगळी नाही पूर्ण होऊ दे. आणि म्हणतात ना आम्हाला आधीसारखं व्यवस्थित सगळं विंडो वगैरे ओपन करायला मिळू दे. एवढंच म्हणते मी बाकी काय नाही. आणि आज छान मस्त अशी बघा सिंपलची साधीशी साडी नेसली आहे मी. चला म्हटलं मनात आलं म्हणून नेसलेली आहे. जरा सकाळ म्हणतात ना वर्षातला पहिला दिवस आहे ना. चला म्हटलं जरा नेसूया साडी. आणि आज इकडे बघा चैतनला ना टिफिनसाठी अशी भाजी केली होती देण्यासाठी. हे बघा दिसते तुम्हाला. हे बघा फ्लावर बटाटा गाजर त्यानंतर आपले हे मटार अशी मिक्स भाजी केली होती. हे बघा अजून एवढी शिल्लक आहे उरलेली. आणि चपात्या केल्या होत्या चैतनला देण्यासाठी टिफिनला.
खूप छान झाली भाजी, काय विचारूच नका. अशा प्रकारे चेतनचा पण टिफिन झालेला आहे मित्रांनो, आणि तो पण कामाला गेलेला आहे. हे आहे गुळाची पिशवी, गुळ संपलेला आहे बघा, दिसते तुम्हाला. चहामध्ये घातला ना, संपला आता ह्यातला गुळ जो होता तो. तर मग आता आणावं लागणार आहे गुळ, किंवा नाहीतर बघते आहे का दुसरा आहे वाटतं, एक पिशवी असेल अजून. आणि चपात्या केल्या होत्या ह्याच्यामध्ये काय, हे बघा अशा छान अशा मस्त तूप लावलेल्या चपात्या केल्या होत्या ह्या बघा. रूप पाहता लोचनी, एवढ्या मोठ्या चपात्या करते. ते छोटे छोटे चपात्या मला आवडत नाहीत. ते कसं बऱ्या पडतात ना, म्हणजे असं मोठ्या असतील तरच. काही जण नाही का छोटे छोटे करतात, ते आपल्याला नाही होत. मोठ्या 2 जरी खाल्ल्या किंवा डब्याला 4 दिल्या तर ते बरं पडतं, 3 किंवा 4 आहे की नाही. ते छोट्या छोट्या करा, आणि परत मग ते किती कराव्या लागतात त्यापेक्षा असं मोठ्या केल्या की चांगल्या वाटतात एकदम, आणि मऊसूत राहतात पण बघ अशा संध्याकाळपर्यंत. छान घडीच्या चपात्या करायच्या, मस्त राहतात अशा प्रकारचं. तर सकाळची सगळी कामं झाली, जरा ती भांडी वगैरे ती घासून टाकते, थोडीशी सगळी आवरते कामं. बाहेर बघा जरा ऊन पडले छान असं.